नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा राळेगण सिद्धी या नवीन भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि या भागामध्ये आपण राळेगण सिद्धीमधील यादव बाबांचं मंदिर आपण दाखवलेलं आहे. खूप सुंदर मंदिर आहे. तर मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. तर चला जाऊया पुढे. थोडंसं फिरून दाखवणार आहे. एकदम सुसज्ज सुंदर असं रोड गावात आणि एकदम सिस्टमॅटिक पद्धत. गाव खूप मोठं आहे. तर ह्या ठिकाणी देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलेलो आहे. बघा, आम्हाला माहीत नाही तरी देखील आम्ही डायरेक्ट या अंदाजावर ह्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. संत यादव बाबा समाधी मंदिर, खूप सुंदर मंदिर या ठिकाणी. आणि या ठिकाणी जिम देखील आहे. इकडे फिटनेस क्लब, इकडं ग्राम सचिवालय. अशा पद्धतीने एकदम सुंदर बघा. ह्या ठिकाणी सोलर लाईट. आणि इकडे शेजारीच, मंदिराच्या शेजारीच प्राथमिक शाळा देखील आहे. बघा किती सुंदर ही कमान बनवलेली, एकदम डिजिटल पद्धतीची. अशा पद्धतीने शाळेचा सुट्टी असल्याने गेट बंद आहे, पण तरी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा किती सुंदर असं पेंटिंग आणि एकदम आकर्षक पद्धतीने अशी मराठी शाळा राळेगण सिद्धीमधली. आता जाऊया मंदिराच्या, आता जाऊया पुढे मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. जय श्रीराम. अशा पद्धतीने यादव बाबा मंदिर. जय श्रीराम. आज आज शनिवारचं एकदम सुंदर असा योगायोग. हनुमंतरायांचं देखील दर्शन आमचं झालेलं आहे. या ठिकाणी संत यादव बाबा. अशा पद्धतीने सुंदर असे फोटोज या ठिकाणी देवांचे आपल्याला बघायला भेटतील. अशा पद्धतीने खूप सुंदर असं मंदिर या ठिकाणी आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. यादव बाबांसाठी आणि पांडुरंगासाठी अशा पद्धतीने देवासाठी प्रसाद आणि राहण्यासाठी. जय श्रीराम.
असा ठेवूया. चला महाराज आणलं ठेव ना. महाराज आणलं. चला सुद्धा असं यादवबाबांचं मंदिर या ठिकाणी पूर्णपणे आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा पद्धतीने आजींना प्रसाद देऊ. पेढा आम्ही पूर्ण आलो, पुण्याहून आलो. गावाला चाललो. म्हटलं चला आता राळेगण सिटीमध्ये आपलं सुंदर गाव आहे, आदर्श गाव. पूर्ण गाव दाखवू म्हटलं व्हिडिओ वगैरे, आणि दादोबाबांचं दर्शन देखील घेऊ म्हटलं. आहे का नाही? दर्शन घेऊ. खूप सुंदर आहे बघण्यासारखं. साफसफाई झाली. हां मग इथंच असतं ना. हां मी तेच राहतो. चांगलं. साफसफाई. आता अण्णांच्या देवस्थानाकडे जायचं आम्हाला. हां तर चला आता दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे अण्णांच्या निवासस्थानाकडे. तर मित्रांनो, अण्णांचा भेट घेण्याचा ब्लॉग हा सेपरेट आहे. तोही लवकरच मी अपलोड करणार आहे 2 दिवसातच. नक्की मित्रांनो तोही भाग पूर्णपणे बघा शेवटपर्यंत. तर कसा वाटला मित्रांनो हा ब्लॉग, नक्कीच कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद.